नमस्कार सगळ्यांना मैत्रिणींनो. शुभ दुपार. आता 3:30 वाजले ते दुपारचे आणि आमचं ड्रायफ्रूटचं लाडू करायचे आहेत आम्हाला. तर त्यासाठी मी नानींला ना काजू बदाम वगैरे तळून घ्यायला सांगितलं होतं. हे काजू बदाम आणि हा डिंक आणि हा पण डिंक आहे. पण काय झालं, डिंक शेवट तूप कमी राहिलं ना तर मग असं थोडासा कलर येतो. म्हणजे काय होतं, काजू आधी डिंक तळायला लावलेला नानीला, नंतर ना नानींनी काजू तळलं, बदाम तळल्यानंतर ना जो तेलाला तुपाला जो कलर येतो ना थोडासा वेगळा, तर त्याच्यामुळं मग डिंक परत ना असा होतो. तर हे आता सगळं असं मिक्स करायचं आहे. तुम्हाला मला मटेरियल दाखवायचं होतं ड्रायफ्रूटच्या लाडूसाठी कसं असतं. आता काल केलेले सगळे ड्रायफ्रूटचे लाडू सगळे संपलेत आहेत आमचे. तर ही एवढ्या काजू बदाम, एवढ्या खारीक खोबऱ्याला ही एवढं काजू बदाम असतं. जवळजवळ निम्म हे मिश्रण असतं. आणि तिथं पण अजून काढून ठेवलेलं आहे. जरा वाटलं कमी पडतंय तर टाकाय, पण शक्यतो आम्ही प्रमाणानुसारच करतो. जे पहिल्या दिवसापासून प्रमाण आहे तेच आजपर्यंत प्रमाण आहे. आता खसखस राहिली टाकायची नानी. हां, खसखस घ्या. आता हे आम्हाला काही सवड होत नाही दाखवायला तुम्हाला लाडू करताना. ती दुसरी घ्या, तिला ना नीटच करावी लागेल जरा. आता ही वरनं विलायची पावडर टाकली मैत्रिणीनं. आणि आम्ही एवढ्या मोठ्या घमेल्याला किती गुळ टाकतो ना, थोडासा 1 किलोला पण कमीचा वापरायचा. थोडा कमी वापरावा लागतो ना, त्यामुळे गोड होतं. ती आपण थोडीशी खजुरी नका ना गोड होते. नमस्कार सगळ्यांना. मी कुठं आली बघू शकता. आज माझ्या बारक्या भावाच्या घरी आज हळदी कुंक आहे. बघा, किती भारी वाटते. आणि छान असं डेकोरेशन केले हा, बारक्या भाऊजाईने माझ्या. यस, आम्ही आलोय. कशी दिसते सगळ्यांनी सांगा. तू पण छान दिसते या, आणि घर पण छान आहे या, आणि पल्लवी पण छान आहे या. कविताची बारकी भाऊज आहे ही, आणि कविताची आई पाठीमागे आहे. तर मामी बसले तिकडं बघा इकडं. आणि मग ही कुठे गेलं दादा किशोर इकडे ये बाबा. ही कविताचा बारका भाऊ कोणासारखा दिसतोय कमेंट करून सांगा. येस, हा, ही दोघ जण जुडी. आणि पल्लवीचं माहेर आहे ना भिगवण आहे. येस, कुणी ओळखते त्यांनी सांगा. आणि किशोर कुणासारखा दिसतो खरं कमेंट करायचे, खोटं बोलायचं नाही, मला चालतं. कुणासारखं दिसतो? दादांसारखा दिसतो. हा, दादांसारखा दिसतो. ती माझ्या भावासारखा दिसतो. त्याला बघितलं की मला त्याचं ध्यान होतं. आणि इकडं बघू शकता, हे असं सुंदर पडदं बिडदं अमेरिकन पडदं आहेत मैत्रिणींनो. ही पाठीमागं पण एकदा मी 2दा घर दाखवलंय, परत आज एकदा दाखवते. आणि हे ना असे जर पडदे तुम्हाला कोणाला बनवायचे असते ना, तर आमच्या घरातले जे पडदं बनवलेत ना, ज्यांनी माझ्या मावस दिरांनी, त्यांनीच ह्यांचं पण बनवलेत इथं. तर नाही तुम्हाला फोन नंबर मिळाला तर मला कॉन्टॅक्ट करा. हे सोफा वगैरे त्यांनीच बनवलंय पल्लवी. परत एकदा घर दाखवते तुम्हाला सगळं. पंचायत्री वगैरे लावून हे करून मस्त सजवलंय तिने. सोफा बिपा एकदम खटाखट मध्ये. आणि हे मला लय आवडतं इथलं मधलं. म्हणजे एकटी घरी असली तरी एकदम नाद भरी बर. एकटी घरी असली तर तुला करमून जाईन असं घर आहे. हा, आता महिला यायला लागल्यात आहे त्या. बाहेरचं पण दाखवते व्ह्यू आणि देव पण दाखवते तुम्हाला. पल्लवी, ह्याला ही मिळतात की कवर पुसायची गरज नाही ह्याला खुर्च्यांना. इकडे एक बेडरूम आहे त्यांची, मास्टर बेड आहे इथं. इकडे एक बेडरूम आहे आणि तिकडे पलीकडे एक बेडरूम आहे. आणि इथं मध्ये असं स्पेशस आहे आणि वरती पण असं आहे मैत्रिणींनो. तिकडं आरसा आहे असा. इथं पहिलं ना गवत लावलं होतं त्यांनी, पण नंतर ना मग ती टाकलं, कार्पेट टाकलं. या इकडं मंदिर, थांबा, इकडे देवाचं मंदिर आहे. मस्त आहे एकदम सुंदर. किचन तिकडे आहे सगळं. हे घर बघितलं ना, ज्यांचं घर बांधायचं आहे ना ते असंच बांधणार. काय खाते? आणि हे आमच्या कविताच्या भावाची मुलगी. काय नाव आहे तुझं? ओवी. इकडे किचन आहे तिचं.
इकडे चिमणी बिमणी सगळं. किचन मधनं इकडं बाहेर पण तिला ना भांडी वगैरे घासायला तिकडं बाहेर आहे. आणि ही गाड्यांसाठी ही केलं. इकडं मामी आल्यात आमच्या. काय म्हणताय मामी? ह्या बारक्या मामी इथं कविताच्या धाकटी चुलती. माझ्या आईची सक्की मावस भाऊज आहे ना. हा आणि आमच्या मामी पुढं राहते ते हो का. इथं समोरचा बंगला आहे ना ते आमच्या बारक्या मामींचा आहे. काय म्हणताय बाकी मग? साडी छान आहे बाई. आईसाहेबांची कृपा. आईसाहेबांनी घेतलेली आहे. हा त्यांनी मला बरेच दिवस झाला आणलेली. दिवाळीच्या आधी घर आणली होती. छान आहे. हा मस्त आहे ना. मग आज घातली म्हणलं आता आज नेसावीच. योगच येत नव्हता. आहे ना मस्त. कलर फ्रेश वाटतो. मैत्रिणींना ही साडी आहे ना ती आईसाहेबांनी मला घेतलेली. अजून मी पुढच्या कॅमेऱ्याने व्हिडिओच काढला नव्हता. आता व्हिडिओ काढलाय तर सांगते. मला त्यांनी दिवाळीच्या आधी गरज आणली होती पण ते योगच येत नव्हतं नेसायचा. म्हणलं होतं असं स्पेशल काहीतरी कार्यक्रम असल्यावरती नेसन. तर आज हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमासाठी मी ही घातली आहे. बघू शकता. काय म्हणता आमच्या दोघीचं मॅचिंग आहे. या इकडं दोघीचा कलर मॅचिंग आणि काय नाव आहे तुमचं? व्हिडिओ बघता? माझ्या लक्षात याय नाही बरं का. मी बघितलं नाही कधी पण ही आहेत ना नंद पल्लवी नंद आहे का? हा मी त्यांचे भाऊजे. भिगवणचे. हा बर पल्लवीची बारकी भाऊज आहे ना. हा बघितलं नव्हतं त्यामुळे लक्षात आहे ना. मी बघते तुमचे रोज. थँक्यू धन्यवाद. असं देता. आता आपण पुढचं दाखवू तिकडलं. 160-77 पोरं तर काय देणारच नाही पोराचे. मामी तुम्ही तर आमच्या त्यांच्यापेक्षा एकच वर्षाने बारकं आहे. त्या तोंड चांगलं की गोड बोलायसारखं कसं तोंड बघितलंच नाही तो. कसं तोंड घ्यायचं ती काळजी बघितलंच नाही. इकडे बघा आता. ओके चलो. तेव्हा म्हणता ना का कुठं आली? हा मी आली की धर की पोरी. मी आली माझ्या बहिणीच्या घरी माझ्या मामाच्या घरी. बस की आता तू. बस तू कुठे चालली? मला लाव आता. मनीषा त्याच्या फोनमध्ये काढते मम्मी. सगळ्याच्या आधी शेवटच केला आणि 11 वाजले. मग बरोबर आहे. हाय का नाही? सगळी सोय आहे पण. हाय का नाही? हा सगळी सोय. सगळी सोय आता झाली की? गैरसोय होणार आहे का? नाही नाही तर गाडीच म्हणून जातो मी. चालवायला माणूस पोचले पाहिजे नाही तर. उद्या सकाळपर्यंत तरी पोचले पाहिजे नाही तर. रातभर शिकत जाऊ. गिर टाक. नाही रात्रीच पुलावर ना गायब. ते व्हिडिओ युट्यूबला चेक करायचे. गिर कुठं असतं? कुठं असतं? रात्रीच पुलावर ना गायब. तिला फोर व्हीलर येते. चालवतात ट्रॅक्टर चालवतात.